तुमच्या तर्फीचे साक्षीदार असल्यास बोलवा. मिलॉर्ड, आमचे पहिले साक्षीदार आहेत प्रोफेसर दामले. प्रोफेसर दामले हाजिरो. प्रोफेसर दामले हाजिरो. प्रोफेसर दामले गैरहजर आहे. नेक्स्ट विटनेस नानासाहेब शिंदे. ते मुंबईला डेप्युटी ते येणार. नेक्स्ट विटनेस आमच्या मंडळाचे सदस्य मिस्टर रावते. ठीक आहे. सध्या आरोपी तर्फीचे साक्षीदार. मिलॉर्ड, फिर्यादीच्या साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याची आमची इच्छा. रिक्वेस्ट ना म्हणजे टेक युअर्स. ठीक आहे मिलॉर्ड. केस फॉर द अक्यूज्ड रेस्ट. Now, attorney for the prosecution. Argue. थोडक्यात आठवा. मिलॉर्ड, आरोपी मिस लीला बेनारे हिच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपाचं स्वरूप महाभयंकर. मिलॉर्ड, पिंजऱ्यातल्या या खोड्या फाबड्या आणि निरागस दिसणाऱ्या आरोपी स्त्रीनं स्वर्गाहूनही पवित्र अशा मातृत्वाला महाभयंकर काळीमा फासलेला असून त्याबद्दल कायद्याने तिला कितीही मोठं शासन केलं तरी ते सौम्य असतं. आरोपीचं चारित्र्य महाभयंकर. तिच्या नीतिमत्तेचं दिवाळ इतकं सगळं तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांना हरताळ फासणारं वर्तन देखील आरोपीच्या हातून घडलेलं आहे. आरोपी नंबर 1 ची समाज शत्रू आहे. या अशा समाज विघातक प्रवृत्तीला उत्तेजन मिळाल्यास या देशाचं आणि या संस्कृतीचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मिलॉर्ड, आरोपीच्या गुन्ह्याचा गंभीरपणे भावनेच्या आहारी न जाता कठोरपणे विचार या न्यायासनानं करणं गरजेचं आहे असं आम्ही. आरोपीवरचा आरोप हा भ्रूण हत्येचा आहे. भ्रूण हत्या. अरे नाही, एक भयंकर आरोप. पण मिलॉर्ड, याहूनही महाभयंकर कृत्य आरोपीने केलंय ते म्हणजे विवाहपूर्व मातृत्वाचं. मिलॉर्ड, विवाहाविना मातृत्व हा आपल्या परंपरेनं आणि आपल्या धर्मानं सांगितलेला सगळ्यात मोठा गुन्हा, सगळ्यात मोठं पाप आहे. आणि या बेकायदेशीर मातृत्वापासून झालेली संतती वाढवण्याचा आरोपीनं निर्धार केला असून तो तडीला गेला तर या समाजाचं अस्तित्वच नष्ट होईल. नैतिक मूल्य नामक चीजच समाजात उरणार नाही. भ्रूण हत्या भयंकर आहेच, पण बेकायदा विवाहापासून झालेली संतती वाढवणं हे त्याहून भयंकर असून त्याला उत्तेजन मिळाल्यास विवाह संस्था नामक चीज या समाजात उरणार नाही. सर्वत्र अनाचार होत आहे. संस्कृती संपन्न समाजाचं आपलं एक सुंदर स्वप्न बघता बघता पाठी लागलं. आपली परंपरा, आपली अस्मिता, झालंच आपली संस्कृती आणि आपला धर्म यांच्या मुळाशीच अशा प्रकारे सुरुंग लावण्याचा आरोपीने निर्धार केला असून तो बोलून काढणं हे न्यायदेवतेचं आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सुज्ञ आणि विचारी नागरिकाचं पवित्र आणि अत्यावश्यक कर्तव्य असं आम्ही म्हणतो. आरोपी स्त्री आहे म्हणून तिची गय होता कामा नये. उलट स्त्रीवर तर समाज धरण पोषणाची जबाबदारी फार मोठी आहे. न स्त्री स्वातंत्र्य मरहती हा आपल्या परंपरेनं घालून दिलेला नियम आहे. त्याच नियमाला धरून आम्ही म्हणतो नम्मीस स्वातंत्र्य मरहती. लॉर्ड, आरोपीच्या गुन्ह्याचा तिला अजिबात दया माया न दाखवता कठोरपणे विचार करून तिला मोठ्यात मोठं सक्त शासन करावं अशी आग्रहाची विनंती या न्यायासनाला करून आम्ही आमची बाजू पुरी करू. थँक्यू लॉर्ड. Now, attorney for the accused. लॉर्ड, आरोपीचा गुन्हा हा महाभयंकर आहे याबद्दल आम्ही वाद करू इच्छित नाही. पण मिलॉर्ड, मानव हा स्खलनशील आहे आणि तारुण्य हे मोहवश करतं हे ध्यानी घेऊन आरोपी
आरोपीच्या हातून घडत असलेल्या आणि घडणार असलेल्या गुन्ह्याबद्दल क्षमाशील नजरेनं आपण पाहावं एवढीच आमची विनंती. दया लॉर्ड, मानवतेसाठी दया. नाव आरोपी बेणार. आरोपी बेणारे, तुला शिक्षा होण्यापूर्वी तुझ्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपाबाबत तुला काही बोलायचं आहे का? आरोपीस उत्तरासाठी 10 सेकंद देण्यात येत आहे. मला पुष्कळ काही म्हणायचं. किती वर्षात काही म्हटलंच नाही मी. क्षण आले, क्षण गेले, गळ्याशी एक एक वादळ दाटली, छातीत प्राणांतिक आक्रोश झाले. पण दरवेळी ओठ ठरले घट्ट दाबून. वाटलं की ते कुणालाच कळणार नाही, कुणीच ते समजू शकणार नाही. जेव्हा शब्दांच्या मोठ्या मोठ्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हाच भोवतालची सारी माणसं कशी वेडीकुरी बालबुद्धी बुद्धू वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस ठरून सारी माणसं वाटायचं सर्वांना फक्त पोटभर हसून घ्या, बस हसून घ्या. आणि रडून रडून आतडी वेगळायची. छाती फुटेल तर बरं असं वाटायचं. जीवच नकोसा व्हायचा. तो गेला नाही म्हणजेच त्याचं महत्व कळतं, जगण्याचं महत्व कळतं, चूक कळतं. येणारा प्रत्येक क्षण कसा नभा अपूर्वाईचा वाटू लागतो. आपणच आपल्याला नवे होऊन जातो. आकाश, ढग, पक्षी, एखाद्या वाढलेल्या वृक्षाचा हळूच डोकावणारा एकच भाग, खिडकीचा हलता पडता, भोवतालची शांतता, आजूबाजूचे बारीक सारीक एक एक आवाज, इस्पितळातला तो औषधांचा दर्प, तो देखील जीवन आणि नुसता रसरसलेला वाटू लागतो. सारं जीवन जणू चौफेर भरून एकट्या आपल्यासाठीच गाते असं वाटू लागतं. फुकलेल्या आत्महत्येतला आनंद खूप मोठा असतो, जगण्यातल्या वेदनेहून मोठा. प्राण उधळला म्हणजेच तो असल्याचं भाग्य लक्षात येतं. प्राण प्राणापलीकडे जपावा तर तो उधळण्याच्याच लायकीचा असल्याचं पडतं. मजा येते. उधळावं तर जपणं पडतं, जपावं तर शिल्लक असल्याचं सुख देत. आणि हे काही पुरत नाही. पुन्हा पुन्हा तेच तसंच. जीवन हे अमुक आहे, जीवन हे तमुक आहे. जीवन हा टराटरा फाटत जाणारा एक ग्रंथ आहे. जीवन म्हणजे स्वतःलाच डंक मारणारा एक महाविषारी सर्प आहे. जीवन म्हणजे विश्वासघात आहे. जीवन म्हणजे प्रतारणा आहे. जीवन म्हणजे नशा आहे. जीवन म्हणजे रखडपट्टी आहे. जीवन म्हणजे काहीतरी असं काहीच नाही किंवा काहीतरी नाही असं काहीतरी आहे. जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे.
जीवनाला फाशी दिलाच पाहिजे. न जीवनम जीवनम मरती. जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीतून काढून टाकलं पाहिजे. का मी माझ्या कामात कुचराई केली. मी जीवातून माझ्या मुलांच्या तरफले त्यांना शिकवलं. मला माहिती होतं हे जग काही सीधं साधं नाही. माणसं फार क्रूर होऊ शकतात. अगदी रक्ताची माणसं सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाही. या जगात एकच गोष्ट सर्व मान्य आहे, शरीर. तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी तेच सर्व मान्य. भावना ही सर्वांच्या मते फक्त हळूहळू होऊन बोलण्याची गोष्ट. दिसत होतं मला हे सगळं. जगत होते मी तेच. बोलून निघत होते. पण काही कुठलं माहिती हे नाही मी त्या गोळ्या जीवाला शिकवलं. ते विष मी पचवलं. मी त्याचा पोजरता भासही नाही त्याला लागू दिला. मी त्याला सौंदर्य शिकवलं, स्वातंत्र्य शिकवलं. आतून रडत मी त्यांना हसवलं. आतून निराशेने पिचत मी त्यांना आशावादीच करत राहिले. कोणत्या गुन्ह्यासाठी? माझी नोकरी, माझा एक रंगुळा तुम्ही हिरावून घेऊ पाहता. माझं खाजगी चरित्र हा माझा प्रश्न आहे. मी माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मीच ठरवणार. तसं ते प्रत्येकाला स्वतःपुरतं ठरवता आलं पाहिजे. तो दुसऱ्याचा प्रश्न होऊ शकत नाही. कळलं? प्रत्येकाचा एक एक मार्ग असतो, पिंड असतो आणि शेवट असतो. त्याचा सर्वांशी काय संबंध आहे? आवाज बंद. सायलेन्स. किती गोंगाट करता रे सगळेजण. हा, गप्पा बसा बघू. गुड. विचार. मुलांना हे सगळे कोण आहे? हे आहे 20व्या शतकातल्या सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा, एकेकाचे चेहरे कसे रानटी दिसतायत ते. त्यांच्या ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. आणि पोटात अतृप्त वासना आहेत. नाही, अरे नका टाकू मला अशी एकटी. भीती वाटते रे या सगळ्यांची खूप. हो, मला माहितीये मी पाप केलं म्हणून. मी आईच्या भावावर प्रेम केलं. घरातल्या शिस्ती माझ्या उमलत्या बहरात तोच माझ्या जवळ आला. माझा बाहेर वाखाणू लागला, माझे राड करू लागला. मला काय माहिती ज्याच्याशी आपल्याला काहीच फोडून एकरूप व्हावंसं वाटतंय, ज्याच्या नुसते संगतीने आपल्या जिण्याचं सार्थक करायचं वाटतंय, तो मामा असला तर पाप असतं म्हण. त्यावेळेस फक्त 15 वर्षाची होते रे मी. पाप म्हणजे काय ते सुद्धा ठाऊक नव्हतं मला. लग्नाचा हट्ट धरला होता ना, राजरोसकडे सर्वांसारखं माझं सुंदर जगणं मला जगता यावं म्हणून. आई सकट सर्वांनी विरोधच केला त्याला. माझा पुरुष शेपूट घालून पळाला. असा राग आला होता ना त्याचा. पोर चौकात तोंड फोडावं त्याचं आणि थुंकावं त्याच्या तोंडावर. पण अज्ञान होते मी तेव्हा, डुबली होती. मग मीच मरणाच्या मिठीत जाण्यासाठी उडी घेतली घराच्या सज्जात.
तुम्ही पुन्हा एक प्रेम केलं, प्रौढपण केलं. मानलं की वेगळं, सुजाड आहे, अलौकिक बुद्धिमत्तेवरच आहे. हे प्रेम नव्हेच, ही तर फक्त भक्ती. पण इथेही ती चूक. मनानं केलेल्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला आणि तेवढा घेऊन माझा बुद्धिमान देव चालता झाला. त्याला माझं प्रेम, माझी भक्ती नकोच होती, नकोच होती. तो देव नव्हताच, माणूसच होता. जसं सगळं काही असतं शरीरासाठी आणि शरीरापुरतं, बस पुन्हा शरीर. हे शरीर माझा घात करतंय सगळा. त्याची किळस वाटते मला खूप, पण फार प्रेमही वाटतं त्याच्याबद्दल. त्याचा राग येतो आणि तेव्हाच वाटतं अखेर ते आहे, मग ते तुझं असणार. तुझ्याशिवाय ते कुठे जाणार आणि तू तरी त्याला नाकारून कुठे जाशील. कृतज्ञ होऊ नकोस. त्यानेच तर तुला एक खूप सुंदर स्वर्गीय तृप्त क्षण दिलाय. विसरलीस? त्याने शरीरापलीकडे उंच उंच त्या दिव्य लोकात तुला त्या क्षणी दिलं होतं. नाकारशी आता त्यात आहे त्या क्षणाचा साक्षी. खोळा खोळा अंकुर, उद्याच्या उमलत्या गात्या हसत्या बागडत्या जीवाचा, माझ्या मुलाचा, माझ्या प्राणाचा. त्याच्यासाठी हे शरीर मला आता हवंय. त्याच्यासाठी त्याला आई हवी, त्याला हक्काचे वडील हवे, त्याला संरक्षण हवी, त्याला प्रतिष्ठा हवी, त्याला सगळं काही हवंय. त्याला सगळं काही हवंय. आरोपी देणारे इकडे नीट ध्यान दे. तू केलेली कृत्य महाभयंकर आहेत. या कृत्यांना क्षमा नाही. पापाला प्रायश्चित्त हे मिळालेच पाहिजे. बेजबाबदारपणाला पायबंद हा घातलाच पाहिजे. सामाजिक रूढी किती झाल्या तरी त्या महत्वाच्या आहेत. समाजात धारणेसाठी विवाह संस्थाही पायाभूतच आहे. मातृत्व हे मन मंगल आणि पवित्र असलं पाहिजे. तू या साऱ्यालाच शृंग लावण्याचा जो प्रयत्न केलास त्याची गंभीर दखल हे कोर्ट घेत आहे. हे सर्व दये पलीकडचं आहे असं कोर्टाचं ठाम मत आहे. त्यातही हे सर्व करून तुझ्या ताठ्यानं समाजात वावरत होतीस तो ताठा तर सर्वच अक्षम्य आहे. गुन्हेगारांनी आणि पाप्यांनी आपल्या पायरीने वागायला पाहिजे. तू ही पायरी न जुमानता जगलीस. या तुझ्या उद्धटपणाबद्दल हे कोर्ट तीव्र संताप व्यक्त करीत आहे. त्यातही उद्याच्या तरुण पिढीचं भूमितव्य तुझ्या हाती होतं हे तर फारच भयंकर. तुझ्या या वर्तनानं दाखवलेले हेच संस्कार तू भावी पिढीवर करणार होतीस याबद्दल दृढमात्र संदेह या कोर्टास नाही. या समाजाचंच नव्हे तर भावी समाजाचं अस्तित्व तुझ्यामुळे धोक्यात येणार होतं. त्या अधिकाऱ्यांनी तुला काढून टाकून एक प्रकारचं पुण्यकर्मच केलं असं म्हटलं पाहिजे. सुदैवानं आता हे सगळं कळले. तथापि तुझ्या अन्य कुणाचे मी असं
निजाम, आरोपीस काहीच म्हणायचं नाही. काही म्हणून फायदाच नाही म्हणा. पापाचा घडा आता पूर्ण भरलाय. नाव जगमेंट. कार्यक्रम सुरू झाला काय? थांबा आणखी थोडा वेळ 5 मिनिटं चला थोडा वेळ 5 मिनिटं नाही, नाही. 5 मिनिटं तुम्हाला आत घेतलेलं आहे चला 5 मिनिटं बराच वेळ गेला. वेळ कसा गेला कळलंच नाही बघा. व्हॉट्स द टाइम? काळं पडलं. रोकडे कार्यक्रमाची वेळ सांभाळायचं तुझ्याकडे काम होतं. करत काय होतंच गाडवा. जेवढ्या काशीत वेळ बरा तसं अगदी खरी केस लागल्यासारखं वाटत. बेणारे उठ उठ बेणारे चल खेळ संपला बघू उठ अगं उठ खेळ संपला सगळं खोटं होतं ग ते चल उठ फारच लावून घेतलं की